काय कवा बी बोलू शकतो ना दोघे. अच्छा, म्हणजे तुम्ही मला गृहीत धरताय की तुम्ही माझ्याशी कधीही बोलू शकता. मला आत्ता तुमच्याशी बोलायचं, तुम्ही त्यांचा फोन उचलू नका. कसला उद्योग कट झाला फोन. नाही ते ठीक आहे, पण तुम्हाला असं वाटलंच कसं की फोन उचलावा? हो सोडा की आता कुठं काहीतरी अजून उपरून काढता. जाऊ दे, बंद झाला फोन त्यांचा. मी उचलला बी नाही. तुम्ही उचलला नाहीत कारण मी म्हटले म्हणून, नाही तर उचलायला निघालाच होतात ना तुम्ही. समजा मी तुम्हाला सांगितलं असतं दुसऱ्याच कोणाचा तर फोन आलाय कामानिमित्त, तुम्हाला काय कळलं बी नसतं. हा, मी सांगितलं ना तुम्हाला, उगाच काहीतरी डोसक्यात खुळे घालून घेऊ नका. काय तुमचं गणितच कळण झालंय बघा मला. नाही अधिपती, गणित मला तुमचं कळत नाहीये. काय चाललंय तुमचं खरं सांगा मला. गाण्याचा क्लास आहे ना तुमचा, मग गाण्या व्यतिरिक्त, क्लास व्यतिरिक्त त्यांनी तुम्हाला फोन करण्याचा संबंध येतोच कुठे? का फोन करतायत त्या तुम्हाला? बरं जाऊ दे, तुम्ही फोन कशाला केला ते सांगा. मी फोन केला होता कारण कारण मी का सांगू तुम्हाला, कारण मी बायको आहे ना तुमची. मी कधीही फोन करू शकते तुम्हाला, असा सहजच फोन करू शकते ना मी तुम्हाला. नाही नाही, तुम्ही करूच शकताय. मी सहज विचारलं तर कशाला केलता फोन वा असं. मी तुमचं जेवण झालंय का नाही ते विचारायला फोन केला. सांगितलं की मी तुम्हाला अजून नाही जेवलो. तुमचं काय, तुम्ही जेवला का नाही? माझं काय, तुमचं जेवण झाल्याशिवाय जेवते का मी? तुम्ही कशाला असलं काहीतरी करत बसताय? जेवून घ्या बरं तुम्ही आधी. नाही, अजिबात नाही. तुम्ही जेवून घ्या, मला फोन करा, मग मी जेव. पण ठीक आहे, चला चला आवरा पडदेशी. मी बी जेवतो, तुम्ही बी जेवा. आता वेळ वाया घालू नका. चला चला. हा चला, मी जेवतोय आता, तुम्ही जेवा. जेवा. ठीक आहे. हे ओंक्या, ओंक्या आलो. काय झालं असायला? तुझं कवा झालंय काय? शिवानी वहिनी एकदम चिडल्यात आणि तुला बरं वाटायला लागलं. हातून हसू यायला लागलं. हा म्हणजे कधी कधी आवडतं मला पण. माझं बी आता अजून झालं माहितीये का? मातृंना एकदम वैतागले होते माहितीये माझ्यावर. मला अजून बरं वाटत होतं, जरा हसू येत होतं. मग चांगलंय, खरंच चांगलंय. चांगला आहे ना डबा काढ. चल पडदेशी जेवण करून घेऊया. सगळी येडे आम्हालाच भेटले. हा सरगम, बोला, काय खबर? मी माझ्याकडून प्रयत्न करतेच आहे. उलट आज क्लास व्यतिरिक्त मी अधिपतींना सहज म्हणून फोन पण केला होता. अरे वा, काय म्हणले ते? नाही ना, त्यांचा फोन बराच वेळ बिझी लागला. मग काय, त्यांनी तुम्हाला नंतर फोन केला असेल नाही का? नाही ना, त्यांनी कॉल बॅक नाहीच केला. अक्षराचा मात्र मला फोन आला होता. त्यांनी तुम्हाला कशापाई फोन केला? हेच विचारायला. मी अधिपतींना फोन केला होता ना, तो कशासाठी केला हे विचारायला फोन केला होता. आता ह्यो चोंबडेपणा करायला यांना कोणी सांगितला होता? अधिपतींनीच. म्हणजे? हो म्हणजे अधिपतींनीच सांगितलं त्यांना की माझा फोन आला होता, विचारा काही काम आहे का म्हणून त्यांनी फोन केला. असं आहे वय? बघा ना, तुम्हीच मला सांगा, अधिपती सगळंच त्यांना सांगणार असतील, काहीच सिक्रेट ठेवणार नसतील, तर पुढे जाऊन हे सगळं माझ्यासाठी अवघड होणार आहे. म्हणजे तुम्ही जे सांगितलंय मला करायला, ते सगळं मी कसं करणार? त्यांना सगळंच कळतंय. आता अधिपती स्वतःहून ते असती सांगत्यात, आमच्या सुनबाई आगाऊपणा करून त्यांच्याकडून काढून घेत्यात. कुणास ठाऊक? ते काही असलं तरी त्यांना कळतंय ना. तुम्ही नका टेन्शन घेऊ, आम्ही बघतो काय करायचं ते. बरं ठीक आहे मॅडम, ठेवते. आणि हो, उद्या अक्षय तृतीया आहे. तुमच्याकरता एक चांगली साडी पाठवली आहे. हा, चांगल्या नटून थटून आवरून पूजेला या. अहो मी पूजेला? हाय का आता आपला फोकस काय? तो अजिबात हलवायचा नाही. अशा नटून थटून या की अधिपती तुमच्याकडे बघत राहिले पाहिजेत. काय बाकी काही काळजी करू नका, आम्ही सांभाळतो सगळं. या तुम्ही.
मावशी हे समजा काय मागवलंयस? ठेव तुझ्या हातातलं आणि चौकशा करत बसू नकोस. म्हणजे अचानक हे समजा हे काय सणासुदीचं सामान वाटत नाही. सणासुदीच आहे. हा हा बरं मावशी तुझ्या डोसक्यात काय आहे ते तर सांग की. कळल तुला, बघशीलच. ते माहीतच आहे ग मावशी. म्हणजे तू कुठलीच गोष्ट उगाच करत नाहीस ना. पण मला एक्साइटमेंट आहे ना म्हणून विचारते. काय आहे की अक्षय तृतीया आहे का नाही, तर अक्षय तृतीयाला दानधर्म करणं चांगलं असतं म्हणून आहे हे सगळं. जा गाडीत सामान आहे ते घेऊन ये. वय हा मोहिते बाई, उद्या अक्षय तृतीयाची पूजा आहे आमच्या घरला. सगळ्यांनी यायचं. हा आणि सगळं वेळेत सुरू व्हायला पाहिजे. काय या बोलू आपण.